गुरु शंकर रूपिणी यमाश्रितो हि वक्रो चंद्रहास सदा मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुवदन मन्त्रमूलं गुरुवाक्यं सदा सत्यमेकं सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनिद्रे समागत्य दिष्णन्तमानन्दकनकं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। ऐसे नमन करुणी सकळा हरि कथा बोले वो बुड्या बोला अज्ञान म्हणून पुल्या बाळा चालवे सकळा नामा ब्रह्म मुरारी सुरार्चितलिंगं निर्मलभासित शोभितलिंगम् ब्रह्म मुरारी सुरार्चितलिंगं निर्मलभासित जन्म दुःख विनाशशलिंगं तत्त प्रणमामि सदाशिवलिंगम्। देवमुनि प्रवरार्चितलिंगं कामदहं करुणाकरलिंगं सर्वभूतेषु तत्त प्रणमामि सदा शिवलिंगम्। दोन्ही हात बंद करायचे कुंकुम चंदन लेपितलिंगं पंकजहार सुशोभितलिंगं संचित पापविनाशजलिंगं तत्त प्रणमामि सदा शिवलिंगम्। अष्टदलोपरवेष्टितलिंगं सर्वसमुद्भवः
प्रणमामि सदा शिवलिङ्गम् ब्रह्मपुराणशिलार्चितलिङ्गम् निर्मलभासितशोभितलिङ्गम् जन्मजगोपविनाशकलिङ्गम् तत्र प्रणमामि सदा शिवलिङ्गम् लिंगाष्टकमिदमिदं यः बहे शिवशून्यो शिवलोमाप्नोति शिवेन सह नमः पार्वतीपते हर हर आशुतोष महामृत्युंजय भूताधिपती या त्रिलोकाचा पालन करता या त्रिलोकाला संहार करणारी देवता भगवान आणि या भगवान शंकर आशुतोष महामृत्युंजय भगवंताचं चरित्र भगवंताचा वाङ्मय विग्रह आज आपण काय करतोय श्रवण स्थान पवित्र लागतं शिवमहापुराण श्रवण करण्यासाठी पवित्र गंगा गोदावरीचं जवळच उगमस्थान जोपर्यंत वारकरी संप्रदाय आहे चंद्र जोपर्यंत आहे सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत वारकरी संप्रदाय आहे आणि या वारकरी संप्रदायाचं उपास्य दैवत म्हणजे पांडुरंग परमात्मा आणि पांडुरंग परमात्मा ज्या परमात्म्याचा अंतरंग आहे ते म्हणजे कोण बाबा भोलेनाथ या भोलेनाथांपासून या वारकरी संप्रदायाची परंपरा आज आमच्या पर्यंत आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष वळला गहिनी प्रती आणि नंतर गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा आज सांगायला वारकरी संप्रदायाचे जे उगमस्थान आहे उगम स्त्रोत जिथून आहे ते निवृत्तीनाथ दादा आज नाशिक जिल्ह्याचं वैभव आहे आणि याच नाशिक जिल्ह्यामध्ये तुम्ही आम्ही अर्थात या वारकरी संप्रदायाचे दयाचे उगमस्थान म्हणजे निवृत्तीनाथ दादा आणि निवृत्तीनाथ दादांच्या मांडीवरती आज आम्ही बसलो ही आनंदाची बाब आहे तसेच या वारकरी संप्रदायाचं कुलदैवत म्हणजे परंबा जगदंबा जगतजननी विश्वमोहिनी महिषासुरमर्दिनी 18 भुजधारी सप्तशृंग माता ही वारकरी संप्रदायाचं काय आहे कुलदैवत पुढे त्या भगवतीचं चरित्र येईलच सतीखंडात पण सांगायचं काय आहे आपला नाशिक जिल्हा किती पवित्र आहे आणि त्यातली त्यात त्या नाशिक जिल्ह्यामध्ये ही सुकेनाक्ष जवळच प्रभू श्रीरामचंद्र आणि 3 अवताराने युक्त भगवंताने जो अवतार घेतलेला आहे रजगुण असेल तमगुण असेल सत्वगुण असेल आणि ते एकत्रित बांधण्याचं काम ज्या अवताराने केलेलं असेल ते म्हणजे साक्षात दत्त प्रभूंचा अवतार आणि या दत्त धामामध्ये चालू असलेली ही शिवमहापुराण कथा आणि या शिवमहापुराण कथेचं हे दुसरं पुष्प
काल आपण श्रवण केलं शिवमहापुराण म्हणजे नेमकं काय? हा भगवंताचा वाङ्मयीन विग्रह आहे. 24,000 श्लोकांनी युक्त असलेला हा ग्रंथ, 7 संहितांनी युक्त असलेला हा ग्रंथ, याचं महात्म्य काल आपण बघितलं. शिवमहापुराण श्रवण केल्याने काय होतं? जन्मोजन्मीचं पुण्य लागतं हे पुराण श्रवण करण्यासाठी. एका जन्मी पुण्य नाही करावं लागतं. कुठतरी तुमच्या प्रारब्धामध्ये संचित प्रारब्ध एकवटलं असावं आणि ते संचित प्रारब्ध एकवटून ही कथा श्रवण करायला कोणाला भेटलेली आहे? तुम्हाला भेटलेली आहे. कारण काय असतं सांगू का? आम्ही संसार करतोय, आम्ही संसारामध्ये रममान होतोय, आम्ही संसारामध्ये रममान होतोय, पण संसारामध्ये असताना आम्ही मात्र काय विसरून जातोय? परमार्थ विसरून जातोय. आणि जोपर्यंत तुम्ही परमार्थामध्ये येत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला सारांचा सार कळू शकत नाही. आणि आज खऱ्या अर्थानं तुमचं धन्यवाद देतो या व्यासपीठावरतून, तुम्हाला सारामधला सार कळाला. आणि हे शिव महापुराण श्रवण करण्यासाठी आज तुम्ही या व्यासपीठावर समोर नम पार्वती पते हर हर श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं. पुराण श्रवण करण्यासाठी तुम्ही आलात. ही कथा म्हणजे नेमकं काय आहे? या कथेमध्ये जर बघितलं ना तर 3 गुणांनी युक्त कथा आहे. कथा त्या भगीरथानं त्या गंगेला आणावं, त्या भगीरथानं त्या गंगेला आणावं. आणि भगवंतानं तुमचा आणि आमचा या कलियुगामध्ये उद्धार करण्यासाठी ही सत्संग रूपी ही कथा. भगवंताने किती विचार केला हो आमचा, किती विचार केला देवाने. जन्म दिला, पाप पण कर, पण भगवंताकडे जाण्यासाठी मार्ग सुद्धा कोणी दाखवला? त्या भगवंताने दाखवला. त्या मार्गावरती आपल्याला चालायचंय आणि या जीवाचा काय करायचाय? उद्धार करायचा. जीवाचा उद्धार कशामध्ये आहे? या शिव महापुराणामध्ये आहे. आज बघितलं शिवलिंग कशा प्रकारे दिसतं? कसं दिसतं शिवलिंग? गोल दिसतं का वरतून? ह्या बाजूला जर बघितलं आकाशाच्या दिशेने जर बघितलं आणि ह्या बाजूला बघितलं, उजव्या बाजूने सुरुवात करा, डाव्या बाजूला बघा, हे शिवलिंग आहे. आणि या शिवलिंगामध्ये खऱ्या अर्थानं तुम्ही आणि आम्ही काय झालेलो आहोत? सामावलेलो आहोत. ही भगवंताची कृपा आहे. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम. या कथेमध्ये साक्षात भगवंत येतात, साक्षात भगवंत येतात. या कथेमध्ये तरुण जाण्यासाठी देवाचं नामचिंतन घडतं. आणि जो व्यक्ती नामचिंतन करतो ना, देव भक्त आणि नाम भक्त म्हणजे कोण? आपण. भक्त म्हणजे कोण आहेत? देव भक्त आणि नाम. मग खऱ्या अर्थाने सांगा मला, सारामध्ये सार जर असेल ना तर हे शिव महापुराण. काल आपण सौनकजींचा आणि सूतजींचा संवाद बघत होतो. सुतानी सांगावं की बाबा रे, पुराणांमध्ये सर्वश्रेष्ठ पुराण जर असेल ना तर कोणतं पुराण आहे? शिव महापुराण. याला महापुराणाची उपमा दिलेली आहे.
मग शौनकजी सूतजींना म्हणतायत की बाबा रे, इतका पवित्र ग्रंथ आहे, इतका पवित्र वाङ्मय विग्रह आहे, तर तो मला काय करावा लागतो? श्रवण करावा लागतो. म्हणूनच सूतजी म्हणतायत सदा सेव्या सदा सेव्या सदा सेव्या विशेषतः एतस्यैव पुराणस्य कथा परम पावनी. कालही सांगितलं ही पर्वणी आहे. जसं तुमच्या घरामध्ये तुमच्या मुलाच्या लग्नाची काय येते? पर्वणी येते. वंशाला दिवाला भेटला, वंशाला दिवा भेटला, घरामध्ये काय आली? सुखाची पर्वणी आली. पण आज या सुक्याने गावामध्ये का मंडप अजून रिकामा आहे, मंडप अजून रिकाम आहे. पण कित्येक जीव जंतू, कित्येक पिशाच, कित्येक आत्मे ही कथा श्रवण करण्यासाठी या ठिकाणी काय आहे? विराजमान झालेले आहे. शेवटचं पुष्प भागवत श्रवण करण्यासाठी बसलेले होते. गोकर्ण भगवान धुंदक्कारींना काय सांगतायत? भागवत महापुराण सांगतायत. आणि शेवटच्या दिवशी मात्र त्या वेळूच्या रूपात धुंदक्कारी बसलेले आहे. आणि शेवटच्या दिवशी ज्यावेळेस वेळू दुभंगला जातो ना, त्यावेळेस साक्षात त्या वैकुंठ लोकातून पुष्पक विमान येतं. त्या धुंदक्कारीच्या आत्म्याला कुठे घेऊन जातं? ते मोक्ष गती त्या वैकुंठ धामामध्ये घेऊन जातं. अगदी त्याचप्रमाणे आम्हाला आमच्या या जीवाचा उद्धार करायचा आहे. मग या जीवाचा उद्धार करायचा ना, तर त्या शिवाशिवाय पर्याय नाही. सेवितो हरस वाटी तो अनेक, सेवितो हरस वाटी तो अनेक, सेवितो हरस पण इच्छाशक्ती प्रबळ करा आणि त्याच वेळेस आत्मसमर्पण त्या भगवंताला करा. त्याच वेळेस तो तुम्हाला काय करेल? मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली आघात निवाराया. आपल्या बापाची पेंडे का हितभर सुद्धा त्याच्यासाठी केलं नाही, तो हातभर लावायला. जगाचा जगत पालक आहे. शेजाऱ्यासाठी जर हितभर केलं ना, तर तो हातभर लावतो. आई खरंय का? तर तो काय करतो? हातभर लावतो. मग हा जगाचा जगत पालक आहे. आपल्या बापाची पेंडे का तो येण्यासाठी? त्याला जर यायचं असेल ना, तर आधी आपल्याला पाऊल टाकावं लागेल त्याच्याकडे. संतांनी टाकावं पाऊल. किती संतांनी टाकावं? अरे शरीराला काय नाहीये, हात नाहीये, पाय नाहीये, तरी पण परमात्म्याचा अट्टहास करावा. परमार्थासाठी ना इच्छा शक्ती प्रबळ पाहिजे. हात नाहीये, अवघ वय 20-25 वर्षाचं आहे. 20-25 वर्षाच्या वयामध्ये भगवंताचा अट्टहास करावा. गावामध्ये कीर्तनाचा आवाज आला, गावामध्ये कीर्तनाचा आवाज यावा आणि लेकरांना अट्टहास करावा. आई 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 कीर्तनाचा आवाज येतोय ग, आई मला कीर्तनाला जायचंय. आईनं सांगावं, अरे त्या काळ्यानं तुला, त्या विटेवरच्या मालकानं तुला हात दिले नाही, तुला पाय दिले नाही, आणि तू कीर्तनाला जातोय, कशाला त्याचं नाव घेतो? आईनं सांगावं. आणि लेकरानं म्हणावं, आई अगं 9 महिने 9 दिवस तू तुझ्या उदरामध्ये ठेवलं ना ग, तू तुझ्या उदरामध्ये ठेवलं, तरी तू आज माझा तिरस्कार करते. कुठंतरी वाटतं त्या भगवान परमात्म्याने मला आयुष्य दिलेलं आहे,
आणि त्या भगवान परमात्म्याने मला आयुष्य दिलेलं आहे ना, कुठंतरी तो तरी त्याच्या अंतरंगामध्ये मला काय देईल, जागा देईल. आई माझ्या अंतरंगामध्ये जागा देईल. आई मला कीर्तनाला जायचं. आईनं पटकन त्या मुलाला कबरेवरती घ्यावं आणि गावच्या कीर्तनाच्या मंडपामध्ये नेऊन बसवावं. चालू पायवारीचं कीर्तन होतं. कीर्तन चालू व्हावं भानुदास महाराजांचं. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. कीर्तन चालू व्हावं. कुठंतरी शेवटच्या टोकाला खांबाला पाट लावून एक हात नाहीये, पाय नाहीये, व्यक्ती बसलेला आहे. महाराजांना नवल वाटलं. महाराजांनी जावं त्याच्यापर्यंत त्याला विचारावं, बाबा तुला हात नाहीये, तुला पाय नाही, तरी तू कीर्तनाला आला? बाबा मी कीर्तनाला नाही आलो, फक्त बाबा मला तुमच्या पर्यंत यायचंय. तुम्ही ज्या ठिकाणी चाललात ना, ज्या पांडुरंगाच्या भेटीसाठी चाललात ना, मला त्या पांडुरंगाकडे यायचंय. बाबा मला तुमच्या वारीमध्ये यायचंय. बाबा मला तुमच्या वारीमध्ये यायचंय. महाराजांनी सांगावं, तुला वारीमध्ये यायचंय, तू चालणार कसा? महाराजांनी सांगावं, रात्रभर झोप मंडपात, सकाळी आई येईल आणि तुला घेऊन जाईल. महाराज झोपायला निघून गेले, पण लेकराची इच्छाशक्ती प्रबळ होती भगवंताविषयी. त्यावेळेस खऱ्या अर्थानं त्या लेकरानं काय करावं, लोटांगण घ्यावं लागलं. लोटांगण घेत पंढरपुराची वाट धरावी. पंढरपुराची वाट धरावी. आणि ज्या वेळेस पंढरपुराची वाट धरली, एक रात्र उजाडली. सकाळचं तांबडं कोंबडं आरवायला लागलं आणि गावातल्या महिला पाणी आणण्यासाठी, लाकडं वाहण्यासाठी गावच्या वेशीवरती यावं. आणि वेशीवरती यावं, त्या लेकराला विचारे, बाबा रे कुठं चाललास तू? बाबा रे कुठला तू? बाबा रे सांगावं, मी पंढरपुराला निघालोय. पाठीमागून माझ्या गुरुदेवांची पालखी येते, त्यांच्यासाठी न्याहारीची व्यवस्था. आत्मसमर्पण मी तुम्हाला सांगतोय. भगवंताकडे जायचंय ना, तर अंतरंगापासून या आतल्या भावातून गेलं पाहिजे. न्याहारीची व्यवस्था करून द्यायला सांगितली आणि पुन्हा पुढच्या रस्त्याला लागले. लोटांगण घेत दरमजल पार पाडत आहे. आणि ज्या वेळेस खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो, भानुदास महाराज त्या ठिकाणी येऊन बसले आणि बघितलं न्याहारीची व्यवस्था केलेली आहे. जर कोणी केली, प्रश्न केला, सांगावं. कुणीतरी लुळा पांगळा लोटांगण घेत पंढरपुराला गेलाय आणि त्यांनी सांगितलं की गुरुदेवांची पालखी पाठीमागून येते. भानुदास महाराजांच्या डोळ्यातून खळाखळा अश्रू गळायला लागले. एक कनिष्ठ भाव माझा सद्गुरु चरणापाशी, त्यात सर्व तीर्थाल गंगा जमुना. सद्गुरूंप्रती भाव, गुरु प्रति निष्ठा कशी ठेवावी हे शिवमहापुराण आम्हाला सांगते. आपल्या आई वडिलांबद्दल, कारण मातृदेवो भव, पितृदेवो भव, मग आचार्य देवो भव. आमचा धर्म आम्हाला सांगतो, पहिले आई, पहिले वडील आणि नंतर परमात्मा. स्वामी तिन्ही जगांचा, आई विना भिकारी. धर्मजल अंतर पार पडतंय. शेवटचा मुक्काम आला. शेवटच्या मुक्कामाच्या ठिकाणी पहिल्या मुक्कामावानी कीर्तन चालू झालं. कीर्तनाचा रंगमंच भरलेला आहे. पुन्हा भानुदास महाराजांचं कीर्तन चालू झालं. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. कीर्तन चालू झालं. पण त्या कीर्तनामध्ये खरं सांगू तुम्हाला, जो खांबाला पाट लावून ठेकलेलं लेकरू होतं ना, ते लेकरू दिसत नाहीये. भानुदास महाराजांची इतक्या भक्तांना नजर नाही शोधते, त्या लेकराला, त्या लेकराच्या भावाला काय शोधते आहे? नजर शोधते आहे. संत असेच असतात पडोळसर. संत असेच असतात. संतांची भावना योगेश महाराज उदार असते. संत उदार
संत उदार 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 संत उदार उदार संत उदार नजर शोधते आणि मंडपाच्या पाठीमाग छताच्या पाठीमाग बघावं छातीवरती पडलेलं ज्याला हात नाही ज्याला पाय नाही ते लेकरू छातीवरती दिसते भानुदास महाराजांनी जावं आणि खांद्याला हात लावावा भानुदास महाराजांनी जावं खांद्याला हात लावावा खांदा वरती उचलावा रक्ताच्या थारंबळ्यात पडलेलं ते लहान लेकरू भानुदास महाराजांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले भानुदास महाराजांच्या रे आपल्याला हात आहे रे आपल्याला पाय आहे पण कधी पंढरपुराची वारी आम्ही केली नाही ज्याला हात नाही ज्याला पाय नाहीये त्यानं पंढरपुराची वारी करावी भानुदास महाराजांना सांगावं बाबा रे हाडांचा सापळा दिसायला लागला हाडांचा सापळा दिसतोय माझ्या त्या लेकराचा ज्यावेळेस भानुदास महाराजांनी सांगावं आपला शेवटचा मुक्काम आहे उद्या सकाळी आपल्याला त्या विठुरायाच्या दरबारामध्ये त्या प्रांगणामध्ये जायचंय आणि ते लोभस राजस कुमार मदनाचा पुतळा रवी शिशी गळा लोटे त्या परमात्म्याचं आपल्याला काय करायचंय दर्शन घ्यायचं त्या लेकरानं सांगावं बाबा माझा प्रवास आज थांबणार आहे मी आज याच ठिकाणी निरोप घेतोय फक्त आल्या जीवनामध्ये माझा एक निरोप त्या पांडुरंग परमात्म्यापर्यंत पोहोचवा त्या पांडुरंग परमात्म्याला सांगा ज्याला हात नाहीये ज्याला पाय नाहीये पण अंतरंगातला भाव पवित्र आहे अंतरंगातला भाव निर्मळ आहे तो तुला भेटण्यासाठी आला अरे गुरुमा या वारकरी संप्रदायामध्ये असे एक संत होऊन गेले अशी एक विभूती होऊन गेले ते म्हणजे माझे गुरुमादास हात नाहीये पाय नाहीये पण पांडुरंगाप्रती श्रद्धा ठेवली अंतरंगातून आणि वारी पूर्ण केली स्वतः साक्षात पांडुरंग परमात्मा विटेवरून कटेवरचे हात सोडले आणि माझ्या गुरुमादासांसाठी त्याच लहुळ गावामध्ये पंढरपुरावरतून काय आला धावून आला हा भक्तीचा हा चिदानंद स्वरूपाचा आत्मसमर्पाची भावना जर आपण अंतरंगामध्ये ठेवली ना निश्चित तो परमात्मा तुम्हाला आम्हाला भेटल्याशिवाय राहणार घोर प्रेमाचा घोर प्रेमाचा शिवमहापुराण श्रवण केलं
आणि आत्मसमर्पणाची भावनाच नसेल तर त्याचा उपयोग काय? शिवमहापुराण असं सांगतं, अंतरंगापासून भगवंताला काय झालं पाहिजे? समर्पित झालं पाहिजे. ही समर्पणाची भावना ज्यावेळेस तुमच्या अंतःकरणामध्ये जागृत होईल, की या ठिकाणी धर्मकार्य चाललंय, त्या ठिकाणी आपण काय झालं पाहिजे? आत्मसमर्पणाने गेलं पाहिजे. ही ज्यावेळेस भावना अंतरंगामध्ये होईल ना, त्यावेळेस तो भगवंत तुमच्यासाठी धावेल. आजही जा त्या लहुळ गावामध्ये, आज सुद्धा कुर्मदासांच्या समाधी मंदिरावरती झेंडा काय आहे? साक्ष देत आहे. कशीची? भक्तीची, भावाची. ती समर्पणाची भावना ठेवून फक्त शिवमहापुराण श्रवण करते. नम पार्वते पते हर हर श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. ही भावना अंतरंगामध्ये ठेवून. काल आपण बघितलं सूतजी आणि शौनकजींचा संवाद चालू आहे. या संवादामध्ये शौनकजी सूतजींना प्रश्न विचारतायत, हे शिव महापुराण श्रवण करायचंय, पण कशा प्रकारे करायचंय? याचे काही नियम आयम आहे. या शिव महापुराण श्रवण करायला ज्या वेळेस आम्ही येतो ना, आल्यानंतर त्रिपुंड आम्ही आमच्या मस्तकावरती धारण केलं पाहिजे. का त्रिपुंड धारण करावे? का त्रिपुंड धारण करावे? बरं, भगवान शंकराचा गंध त्रिपुंडच का आहे? भस्मभूती रुंडमाळा, भस्मभूती रुंडमाळा, भस्मभूती रुंडमाळा. हाती त्रिशूळ हाती त्रिशूळ जाळा, भस्मवटी रुंडमाळा. आपणही त्रिपुंड का लावावं? कधी लावावं? भगवान शंकराला त्रिनेत्रधारी म्हटलं जातं. हे त्रिनेत्र म्हणजे नेमकं काय आहे? जे 3 प्रकारचे गुण सांगितलेले आहे, रजगुण, तमगुण आणि सत्वगुण. जी पहिली रेषा आहे ती रजगुणाची आहे, जी दुसरी रेषा आहे ती सत्वगुणाची आहे, आणि जी तिसरी रेषा आहे ती तमगुणाची आहे. भगवान भोलेनाथ बाबा म्हणजे भोळ दैवत आहे ते. या तिन्ही गुणांवरती, या तिन्ही तत्वांवरती काय प्राप्त केलेला आहे? भगवंताने विजय प्राप्त केलेला आहे. म्हणून त्यांनी काय मस्तकावरती धारण केलेलं आहे? त्रिपुंड धारण केलेलं आहे आपल्या कपाळावरती. म्हणून त्यांना 3 नेत्र आहे. जे तमगुण आहे, तमगुणाचं 1 नेत्र आहे, एक रजगुण आहे, एक रजगुणाचं 1 नेत्र आहे, आणि एक सत्व आहे, एक सत्वगुणाचं नेत्र आहे. ज्या वेळेस आपण सृष्टीखंडामध्ये प्रवेश करणार आहोत उद्या,
त्यावेळेस त्याचं आख्यान, त्याचे सविस्तर भस्म का धारण करतात, भस्म कुठून आला, किंवा बिल्व वृक्ष कुठं आला, रुद्राक्षाची निर्मिती कशी झाली, का रुद्राक्ष धारण करावा, मग तो अभिमंत्रितच का असावा, रुद्राक्षाचं झाड सगळ्यात पहिले या पृथ्वी तलावरती कुठं आलं. उद्यापासून आपण ते सगळं बघणार आहे. पण बघण्याआधी काय असतं माहिती का, घरामध्ये मुलगी आणायची, मी काल पण उदाहरण दिलं, घरामध्ये मुलगी आणायची, पण पाहायला पिकअप भर लोक जातात, पाहायला पिकअप भर लोक जातात. का पिकअप भर जातात, अंगावर कोड आहे का काय, अजून काय प्रश्न असता, हा एकदा काय झालं, मुलगी पाहायला गेलो, मी पण होतो बर का, मित्रालाच बघायची होती. मित्र बोलला चाल, ठीक आहे चाल. लग्न कशावरतून मोडलं बघा. लग्नाला गेलो, लग्नाला गेल्यानंतर ज्यावेळेस मुलगी बघायचा कार्यक्रम होता, मुलगी आल्यानंतर त्या मुलानं काय करावं, मुलाची नजर बघा, मुलानं काय करावं, सौंदर्याकडनंही बघितलं आधी, खालून सुरुवात केली, पण खाली पाहताच क्षणी तिला करंगळीच नव्हती. मुलगा बिना पोहे खाताच कुठं, घरी. सांगायचं मला एवढं आहे, जे श्रवण करायचंय आपल्याला पुराण, त्या पुराणाचं आपल्याला काय माहित पाहिजे, महात्म्य माहित पाहिजे. त्या पुराणाच्या पाठीमाग जो उद्देश आहे भगवंताचा आपल्या प्रती, या पुराणाची भूमिका काय आहे, ही भूमिका माहिती पाहिजे. मग शौनकजींनी सूतजींना प्रश्न करावा, सूतजी तुम्ही तर मला श्रवण पुराण काय आहे, पुराण सारांचा सार आहे हे आम्हाला सांगितलं, पण अशी एखादी कथा आहे का की ज्या कथेच्या माध्यमातून हे पुराण एखाद्याने श्रवण केलेलं असावं. त्यावेळेस सूतजी सांगतात, एक प्रतिष्ठान नावाचं नगर होतं. त्या प्रतिष्ठान नावाच्या नगरामध्ये एक देवराज नावाचा ब्राह्मण राहत होता. बघा, हे शिव महापुराण आहे ना, एका कथेवरती सर महिना चिंतन करता येईल, म्हणजे हा शिव महापुराण आहे. गुरुवर्य परमश्रद्धेय गिरीबापू सांगतात, फक्त बिल्व शब्दावरती त्या गिरीबापूंनी 108 दिवस कथा केली. इतकं महात्म्य या शिव महापुराणामध्ये आहे. मग एक देवराज नावाचा ब्राह्मण होता. प्रतिष्ठानपुरामध्ये तो वास्तव्य करायचा. ज्यावेळेस प्रतिष्ठानपुरामध्ये वास्तव्य करायचा, ब्राह्मणांची आयुष्य काय आहे, ब्राह्मणाला नव्हे प्रत्येक जणाला काय सांगितलेलं आहे, नित्यनियमनामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळ. प्रत्येकाला काय सांगितलेलं आहे, नित्य नियम सांगितलेला आहे. मनुष्याला नित्य नियम आहे, देवाला नित्य नियम आहे, संतांना नित्य नियम आहे. नित्य नियम कोणाला नाहीये, फक्त कोणाला नाहीये नित्य नियम, प्राण्यांना आहे का, आहे का, आहे ना, जेवायला द्यावा लागतं ना, नाही तर गाय काय करते, कशी गागते, गाय गागते का गाय, तिला पण नित्य नियमाने काय करावं लागतं, जेवायला द्यावं लागतं. हा झाला सांसारिक नित्य नियम. आणि परमार्थाचा नित्य नियम वारकरी संप्रदायानं काय सांगितलेलं आहे, नित्य नियम दिला, सकाळी काकड्याचा दिला, संध्याकाळी हरिपाठाचा दिला, बरोबर. जनार्दन स्वामींच्या परिवारामध्ये कशाचा नित्य नियम सांगितला, बाबाजींच्या परिवारामध्ये विधीचा नित्य नियम सांगितला. जी विधी म्हणजे नेमकं काय आहे, सारांचा सार, भागवताचा सार असेल, शिवमहापुराणाचा सार असेल, किंवा ज्या शाबरी विद्येचा सार असेल, ती म्हणजे राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामींची काय आहे, विधी आहे. ती विधी आपण खऱ्या अर्थानं काय केली पाहिजे, श्रवण केली पाहिजे. जो हरिपाठ आम्हाला माऊलीनं दिलेला आहे, संप्रदायाला दिलेला आहे, तो हरिपाठ खऱ्या अर्थानं आम्ही काय केला पाहिजे,
श्रवण केला पाहिजे। मनुष्य जन्म मोल रे, माटी में ना रोल रे, अब तुम लाए फिर कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। मनुष्य जन्म मोल रे, माटी में ना रोल रे, अब तुम लाए कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। का गॅरंटी नाही? 84 लक्ष हजार योनींचा प्रवास आम्ही करतो आणि पुण्य प्राप्त करण्यासाठी फक्त काय आहे? हा देव आहे। अरे स्वर्गामध्ये जे देव लोक आहे का, ज्यांनी इंद्रपद घेतलंय, ज्यांनी देवपद घेतलंय, ते सुद्धा पुन्हा पुण्य प्राप्त करण्यासाठी कुठे येतात? या मनुष्य या मृत्यू लोकामध्ये येतात, पापाचा पुण्याचा संचय करतात आणि कुठं जातात? स्वर्गामध्ये। मग तुम्ही अर्थाने खऱ्या अर्थानं मला सांगा, आपण काय केलं पाहिजे या जन्मी आल्या? नरदेह दुर्लभ झाला, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा। नरदेह दुर्लभ झाला, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा। तुम्ही आठवा म्हणून सुनता, तुम्ही आठवा म्हणून सुनता, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा। नरदेह दुर्लभ झाला, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा। सूतजी सांगतात, शौनका तुला भेटलेला देह मात्र काय आहे? दुर्लभ आहे। दुर्लभ आहे, तुला शिव महापुराण श्रवण करायचे। आधी शिव महापुराण ज्यांनी श्रवण केलं आणि जे शिवगतीला प्राप्त झाले ना, त्यांची कथा मी तुम्हाला सांगतो। त्यावेळेस शौनकजींच्या मुखातून निघालेला या शिव महापुराणाचा महात्म्य खंडातला पहिला श्लोक आहे। सुतम सुतम महाभागम धन्यस्त्वं परमार्थकम् अद्वैतं कथा दिव्या श्रवितां कृपया हिनः। अशी कथा मला सांगा की जी कृपा करणारी आहे, शिवगतीला प्राप्त करते। देवराज ब्राह्मण आहे, पण ब्राह्मण असून कधी स्नान संध्या नाही, कधी कर्मकांड नाही, कधी भगवंता प्रती काय नाही, इच्छा नाही की भगवंताकडे जावं। तो ब्राह्मण असून त्याने कधी देवाला भजलं नाही, कधी कशालाच भजलं नाही।
कायम स्वरूपी त्या प्रतिष्ठानपुरामध्ये चोऱ्या करायचा, लबाड्या करायचा, नवे नवे वेश्यागमन करायचं. माणसानं जन्माला आलोय ना, जन्माला आल्यानंतर कधीही काय केलं नाही पाहिजे, चोऱ्या नाही केल्या पाहिजे. हे शिव महापुराण. आयुष्यभर चोऱ्या करायच्या आणि येऊन शिव महापुराण श्रवण करायचं. उपयोग आहे का त्याचा? आयुष्यभर खोटं बोलायचं आणि येऊन शिव महापुराण श्रवण करायचं. उपयोग आहे का त्याचा? ब्राह्मण होता, कधीच ब्राह्मणाचं नैमित्तिक क्रियाकर्म केलं नाही. आयुष्यभर पाप केलं, आयुष्यभर पुण्य केलं. आमच्या कविताताईंचा आमचा 2 दिवसापूर्वीच तर विषय झाला. ब्राह्मणाने काय केलं? त्याचे तत्व सोडले. आज 1% असे ब्राह्मण आहे की जे तत्वाने चालतात, जे निष्ठेने चालतात. त्यापैकी एक असलेले या शिव महापुराण कथेच्या निमित्तानं चालू असलेला श्री पंचकुंडात्मक महारुद्र याग, दत्तयाग, या दत्तयागाचे पौराहित्य करणारे आमचे नांदुर्डीकर गुरुजी, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी दत्तयाग चालू आहे, महारुद्र याग चालू आहे. मग ब्राह्मण कसा असावा? ब्राह्मणाचं नैमित्तिक कार्य कसं असावं? त्यांनी त्याचं कर्मकांड कसं करावं? हा ब्राह्मण मात्र व्याभिचार करायचा. कित्येक स्त्रियांचं काय करायचा? वेश्यागमन करायचा. वेश्यागमन करत असताना एकदा सहज काय झालं? ज्या वेळेस आपल्या घरातील कोण एकत्र झाले गोळा, नातेवाईक गोळा झाले. नातेवाईकांना गोळा व्हावं आणि नातेवाईकांना गोळा होऊन नातेवाईकांना सांगावं की क्षेत्रावरती जायचंय. देवराज ब्राह्मणानं सांगावं काशीपुरामध्ये जायचंय. कशासाठी जायचंय? भगवंताच्या दर्शनाकरिता जायचं. नाही, मी नाही येत, आपल्याला नाही यायचं. अरे घरामध्ये एकटा काय खाशील? काय करशील? घरामध्ये एकटा काय खाशील? मी खाईल मला जे खायचं ते, पण मला काय यायचं नाही. ब्राह्मण असून देवाला जाण्यासाठी काय केलं? मनाई केली. असंच असतं कुटुंबामध्ये. सासूनं सांगावं सुनाला की आमच्या गावामध्ये शिव महापुराण कथा चालू आहे. सासूनं सांगावं सुनाला आमच्या गावामध्ये शिव महापुराण कथा चालू आहे. आणि अथर्व दादा सुनानं सांगावा मला नाही यायचं, तुम्हाला जायचं तर जा. बरं तर जात जा. काय करा? पोरांना सुद्धा घेऊन जा, म्हणजे मला काय करता येईल? घरामध्ये झोपा काढता येईल. हे शिव महापुराण सांगतं. शिव महापुराण तुम्हाला हे सांगतं की अरे मी येतोय ना, तर माझ्या सोबतीला मी उद्या अजून एक तयार करील आणि त्याच्या सुद्धा काय करील? सद्गती प्राप्त करून देईल. हे शिव महापुराण. नम पार्वती पते हर हर श्री शिवाय नमस्तुभ्यं. हे शिव महापुराण आम्हाला सांगतं. मी माझ्या संगतीत चाललोय ना, दुर्गतीत नाही ना चाललोय, संत संगतीमध्ये चाललोय ना, शिव महापुराणाच्या संगतीमध्ये चाललोय ना. मग मी चालत असताना मी माझ्या कुटुंबाला सुद्धा घेऊन जाईल. नवे नवे कुटुंबाला, मी माझ्या गावाला सुद्धा, नवे नवे माझ्या शेजारच्याला सुद्धा कुठं जाईल? त्या शिव महापुराणाच्या पंडाल मध्ये घेऊन जाईल आणि त्याचं भाग्य काय करेल? उजळून. जिसको जीवन में मिला सत्संग में उसे भर घड़ी आनंद की जान. वरती हात करायचे, टाळी वाजवायची. जिसको जीवन में मिला सत्संग में उसे भर घड़ी आनंद की जान. जिसको जीवन में मिला सत्संग में उसे भर घड़ी आनंद की जान. बड़े प्रेम
ती शांती या पंडालमध्ये पाहिजे. हे शिवमहापुराण सूतजी शौनकांना सांगताना सांगतायत की त्या ब्राह्मणानं काय करावं, दरिद्री जीवन जगावं. दरिद्री जीवन जगत असताना एक दिवस काय झालं, त्या काशी नगरीमध्ये ज्या वेळेस हा संपूर्ण देवराज ब्राह्मणाचा कुटुंब, त्याचे नातेवाईक असतील, त्याचे चुलते असतील, त्या चुलत्यांच्या पत्न्या असतील, सगळे काशी नगरीमध्ये. आणि काशी नगरीमध्ये गेल्यानंतर त्या देवराज ब्राह्मणाने सांगावं, भगवंताविषयी निष्ठा होती, भगवंताविषयी प्रेम नव्हतं. देवाबद्दल जर प्रेम नसलं ना, काय होतं सांगू तुम्हाला. 100 खणाचा वाडा होता. किती आहे का तुमचा? 100 खणाचा वाडा होता म्हातारीचा, 100 खणाचा. म्हातारीनं काय करावं, त्या 100 खणाच्या वाड्यापुढे काय करावा, गोठा बांधावा. आणि ज्या वेळेस गोठा बांधला, गोठा बांधल्यानंतर त्या गोठ्यामध्ये जर कुणी आलं, कशासाठी, भवतु भिक्षाम देहि, भवतु भिक्षाम देहि. भिक्षाम देहि म्हटल्यानंतर आपण काय केलं पाहिजे, त्या झोळीमध्ये आपल्या यथायोग्य पद्धतीने काय केलं पाहिजे, दान दिलं पाहिजे. ही दान देण्याचं सामर्थ्य ज्याचा हात असा आहे ना, त्याच्यासाठी भगवंत काय करतो, या दोन्ही ओंजळींमधून कृपादान. ही कृपादान आम्हाला शिवमहापुराण सांगतं की कसं ग्रहण करा. एखाद्याची जर कृपा घ्यायची असेल, भगवंताची जर कृपा घ्यायची असेल ना, तर केवळ भगवंताचा अट्टहास या अंतःकरणामध्ये पाहिजे. म्हातारी काय करायची, दान मागायला कोणी जर आले ना, तर आल्यानंतर म्हणायची, तुझे डोळे खासाडात गेले की काय, तुला दिसत नाही काय. दारापुढे काय आहे, गोठा आहे, आणि गोठ्यामध्ये येऊन तू काय मागतोय, भिक्षा मागतोय. म्हातारी काय करायची, तुम्हाला वाटत असेल गाईचा गोठा, म्हशीचा गोठा बांधला होता म्हातारी. म्हशीचा शेणाचा पो घ्यायची आणि झोळीत टाकायची. काय वाटत असेल त्या अंतःकरणामध्ये त्या ब्राह्मणाला, आपण भिक्षा मागण्यासाठी आलेलो आहोत. काय मागतोय आपण, भगवंताची भिक्षा मागतोय, ना आपल्या झोळीत काय भेटतंय. विचार करा एक, जर त्या ब्राह्मणाला काय वाटत असेल, आणि सर ज्या माऊलीनं आमच्यासाठी पसायदान लिहिलं, त्या माऊलीच्या झोळीत आम्ही काय टाकलं. आता विश्वात्मके देवी इनी वाघ यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान. जे खळांची व्यंकटी सांडू, इतक्या यातना सहन करून सुद्धा शेवटी माऊलीनी म्हणावं, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. शेवटी सुखाची आशा व्यक्त करणारी माऊली, शेवटी दुःखाच्या आशेनच त्या माऊलीनं समाधी घ्यावी. या जगाच्या कल्याणाकरिता अमृतानुभव लिहून ठेवावा. 16 वर्षाचं लेकरू आहे, काय करतय, 16 वर्षाचं लेकरू काय करतय, आणि आताच 16 वर्षाचं लेकरू काय करतय. योगेश महाराज शोकांतिका आहे. 16 वर्षाच्या ज्ञानोबरायानं ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ लिहिण्यास घ्यावा. अरे 16 वर्षाच्या असताना ज्या माऊलीच्या उदरामध्ये ज्या राजांचा जन्म झाला, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना रायरेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन त्या शिवलिंगावरती रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची 16व्या वर्षी स्वराज्याची स्थापनाची प्रतिज्ञा घेऊन या स्वराज्याचं मी काय करेन, रक्षण करेन. ही भावना अंतःकरणामध्ये ठेवणारी रत्न विभूती उगवला तारा तिमी लहरा गरजा शिवाजी राजा. उगवला तारा समय गरजा शिवाजी राजा.
युगाचा गडमंदार गगन साखरी सांगत होतो मी तुम्हाला त्या छत्रपतींचं कार्य 16 वर्षाचं होतं, तारुण्य अवस्थेतील होतं. स्वामी विवेकानंदांचं कार्य काय होतं? तारुण्य अवस्थेतील होतं. नवे नवे सर्व आदिकरुण संतांचं कार्य तारुण्य अवस्थेतील होतं. का सांगतोय मी संतांविषयी? ते संत साक्षात भगवान शंकराचे अंश आहे. ज्ञानोबा रायांना किती वय होतो माझ्या ज्ञानोबा रायांचं? ज्ञानोबा रायांना अरे ब्राह्मण जातीनं ब्राह्मणाचा नित्य नियम जाणताय, ब्राह्मणाची स्नान संध्या करताय, भगवंताविषयी अंतरंगामध्ये अट्टहास धरताय, तरी पण फक्त ब्राह्मणच त्यांना काय म्हणताय? संन्यासाची कार्टे म्हणताय. आणि संन्यासाच्या कार्ट्याचं शुद्धीपत्र जर मागितलं असेल तर कशाच्या रूपामध्ये सांगितलं? किती माझ्या ज्ञानोबा रायांना, किती माझ्या निवृत्तीनाथ दादांना, आदिशक्ती मुक्ताबाईला, सोपान देवांना त्रास झाला हो. सांगावं बाकीच्या ब्राह्मणाने, तुम्ही संन्यासाची कार्टी आहात, तुम्हाला ब्राह्मण असल्याचं शुद्धीपत्र मिळू शकत नाही. का नाही मिळू शकत? का नाही मिळू शकत? तुम्हाला पैठणला जावं लागेल, तुम्हाला इकडे जावं लागेल, काशी क्षेत्री जावं लागेल. सगळीकडे काय करून थकले? गरके मारून थकले. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता. शेवटी विठ्ठलपंतानं रुक्मिणी मातेला म्हणावं, रुक्मिणी आपल्याकडे शुद्धीपत्र फक्त एवढंच मागताना, आपल्याला त्यांनी फक्त एकच दंड अधिकार स्वीकारायला सांगितला ना, काय मागितलं बाकीच्या ब्राह्मणाने? देहांत प्रायश्चित्त मागितलं. विठ्ठलपंतांना सांगावं, तुम्ही देहांत करा, कारण संन्यास अवस्थेतून गृहस्थाश्रमामध्ये तुम्ही परत आला. रुक्मिणी मातेला सांगावं, देहांत प्रायश्चित्त स्वीकारावा लागेल, तेव्हा ब्राह्मण असल्याचं शुद्धीपत्र तुम्हाला भेटलं. विठ्ठलपंतानं रुक्मिणी मातेला उठवावं आणि एक पत्र लिहून ठेवावं. ज्ञानदा सगळ्यांना सांगावं आणि काय करावं? लिहून ठेवावं. पाठीमागे बघू नका. मन चित्त या शिव महापुराण कथेमध्ये ठेवा. लग्नाची वरात जरी चालली ना, तरी पण अंतरंगाने मन कुठं पाहिजे? या कथेमध्ये पाहिजे. तेव्हा शुद्धी, तेव्हा शिवगती आम्हाला प्राप्त. देहांत प्रायश्चित्त स्वीकारायचंय आपल्याला. पत्र लिहून ठेवलं निवृत्तीनाथ दादांच्या नावाने. सगळ्यांचा करता धरता तू आहे आणि तिघांचा सांभाळ त्या निवृत्तीनाथ दादांना करायचाय. म्हणून ज्ञानोबा यांनी आदिशक्तीनं आणि सोपान देवानं गुरु जर मानले असेल तर आपल्या मोठ्या भावाला मानलं. कोण छोटी आहे? आदिशक्ती मुक्ताबाई छोटी आहे. तिचा सांभाळ करा रे, तिचा सांभाळ करा. त्या पत्रातून निवृत्तीनाथ दादांना आईचे आणि वडिलांचे अश्रू दिसत आहेत. सकाळी झोपेतून उठल्यानंतर रात्री सगळे झोपलेले आहे आणि झोपलेल्या अवस्थेमध्ये तिघही झोपलेले आहे. आणि विठ्ठलपंत रुक्मिणी माता देहांत प्रायश्चित्त इंद्रायणीच्या तीरावरती जावं आणि इंद्रायणीच्या डोहामध्ये आत्मसमर्पण करावं. का करावं? अरे आम्ही ब्राह्मण आहोत तरी पण आम्हाला शुद्धीपत्र भेटत नाहीये. आत्मसमर्पण केलं.
का तर आपल्या मुलांप्रती. कशासाठी? आपल्या मुलांना ब्राह्मण असल्याचं शुद्धीपत्र भेटलं पाहिजे, जगामध्ये त्यांची ओळख झाली पाहिजे. निवृत्तीनाथ दादा सकाळी उठले, आई दिसत नाही, बाप दिसत नाही. अंबरडा पोडला माझ्या मुक्ताबाईनं, अंबरडा पोडला माझ्या ज्ञानोबा रायानं, अंबरडा पोडला माझ्या सोपान काकानं, अंबरडा पोडला माझ्या निवृत्तीनाथ. पण निवृत्तीनाथ दादांनी कसं बस डोळ्यांना स्वावरलं आणि निवृत्तीनाथ दादा म्हणतायत ज्ञाननाथ दादांना, ज्ञानोबा ज्ञानोबा, आज आपल्याला या आदिशक्ती मुक्ताबाईचा पाठिंबा द्यावा लागेल, सोपान काकांचा पाठिंबा द्यावा लागेल आणि आपलं कुटुंब सांभाळावं लागेल, आपल्याला धीट व्हावं लागेल. डोळे पुसतो आधी, पण आदिशक्ती मुक्ताबाईच्या डोळ्यातून अश्रू येत आहे, अश्रू येत आहे, अश्रू अनावर होत आहे. ती मायेचा पदर शोधते. अरे या कोरोनामध्ये आमचे माता पिता गेले रे, कित्येकांचे माता पिता गेले, कित्येकांचे माता पिता गेले असतील, पण या जगाच्या पाठीवरती अशी एकच माऊली आहे, ती म्हणजे ज्ञानोबा राया. पुरुष सुद्धा काय म्हटलं जातं? अनाथाची माय म्हटलं जातं. जा त्या आळंदीच्या समाधीवरती, ज्यावेळेस समाधीवरती जाल ना, ज्यावेळेस समाधी त्या डोळ्याने बघाल ना, साक्षात तुमच्या डोळ्यातून अश्रू अनावरती होते आणि वाटल तुमच्या जीवाला कधी जावं त्या समाधीवरती, कधी द्यावं त्या समाधीला. जसं आपण मायेच्या पदराला आलिंगन देतो ना, तसं आलिंगन पण आत्मसमर्पण ज्ञानोबाप्रती असेल. त्या जोगाची बाबू मुसलमानाने सुद्धा जावं त्या ज्ञानोबा रायांच्या समाधीवरती आणि समाधीवरती जाऊन नतमस्तक व्हावं, पण त्या ज्ञानोबा रायानं कधी लांब लोटलं नाही. या शिवमहापुराण कथेमध्ये फक्त मराठा समाजाने यावं लिहून ठेवलंय का सुद्धा? प्रत्येकासाठी हे शिवमहापुराण आहे, पण इथं प्रारब्ध लागतं, संचित प्रारब्ध लागतं येण्यासाठी. मग तो कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही पातीचा असो. तुम्ही मला सांगा, मंदिर कोणासाठी उघडं असतं? जो मनुष्यरूपी जन्मामध्ये हा देह घेऊन आलेला आहे ना, त्याच्यासाठी. जाती आपण निर्माण केल्या, जाती निर्माण करणारे आपण आहे. ज्ञानोबा राया ब्राह्मण असून त्यांना कधी ब्राह्मण म्हटलं जात, पण तेच ज्ञानोबा राया म्हणजे कोण आहे? सांगू तुम्हाला, जे ज्ञानोबा रायांचं पीठ आहे, जसं आदिशक्तीचं पीठ आहे, ज्यावेळेस यज्ञपूजा गुरुजींना आपल्या आता समोर मांडलेली आहे, प्रत्येक पीठ मांडावं लागतं. तशी जगाची माऊली म्हणजे ज्ञानोबा राया आहे. आणि हे ज्ञानोबा रायांचं जे पीठ आहे ना, कोणतं पीठ आहे सांगू? शिवपीठ हे जुनाट आणि ज्ञानाबाई तेथे.
साक्षात ज्ञानोबराया म्हणजे भगवान शिवाचा अवतार आहे. शिवपीठे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुकुट ज्ञानाबाईचे चरणी शरण एका जनार्दनी. ज्ञानोबराया म्हणजे साक्षात शिवाचं पीठ आहे. तुम्ही म्हणाल शिवमहापुराण चालू आहे महाराज, ज्ञानोबराया कुठे आले? छत्रपती शिवाजी महाराज कुठे आले? छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा जर असेल तर साक्षात भगवान शंकराचा काय आहे? अवतार आहे, जगाच्या कल्याणासाठी झालेला. मसूतजी आणि शौनकजी काय करतायत? संवाद करतायत. त्या संवादामध्ये प्रतिष्ठान पुराणावरतून देवराज ब्राह्मण आहे आणि देवराज ब्राह्मणाचं कुटुंब आहे. कुठं आलं? काशी क्षेत्रावरती आलं. ज्या वेळेस काशी क्षेत्रावरती देवराज ब्राह्मण आले, देवराज ब्राह्मण आल्यानंतर देवराज ब्राह्मण काशी क्षेत्री दर्शनाला नाही, तीर्थस्थानासाठी नाही गेले, तीर्थामध्ये आंघोळ करण्यासाठी नाही गेले. ते बसले मंदिराच्या बाहेर पायरीवर. ज्या वेळेस पायरीवरती देवराज ब्राह्मण बसलेले आहे, पण आतमध्ये सभा मंडपामध्ये शिवमहापुराण कथा चालू होती. ज्या वेळेस शिवमहापुराण कथा चालू होती, शिवमहापुराण कथा चालू असताना काही श्लोक या देवराज दरिद्री वेश्यागमन खोटं बोलणाऱ्या ब्राह्मणाच्या कशावरती केले? कानावरती पडले. कानावरती पडल्यानंतर सगळे कुटुंब दर्शन घेऊन आले. दर्शन घेऊन आल्यानंतर पुन्हा त्यांच्या प्रतिष्ठानपुरामध्ये आले. प्रतिष्ठानपुरामध्ये आल्यानंतर याचं कर्म धर्म संयोगानं काय झालं? संचित पुण्य संपलं, पापाचा गाडा वाढला आणि कुठं गेला हा? यमदूत आले. कारण प्रत्येकाला काय करावं लागतं? हा मृत्यू लोक सोडून जावं लागतं. अरे देवाला जावं लागलं तेव्हा तुम्ही आम्ही कोण आहोत? या लोकातले आपण नाही, आपण परलोकातले आहोत. या पृथ्वी तलावरती आपण आलोय ना, कशासाठी आलोय सांगू? पाहुणे म्हणून आलोय. किती दिवसासाठी माहित नाही. घड्याळाचा काटा कोणासाठी थांबल माहित नाही. मी पावना तू पावना हई पावना मन मोहना नारायणा दोन दिवसाचा बाजार सारा दोन दिवसाचा बाजार सारा. भोलेनाथानं प्रश्न मांडावा, माझ्या नावापुढं तुझं पाप मोठं आहे का? भगवान शंकर आणि यमदूत काय करताय? भगवान शंकराने यमाला सांगावं, तुझं पाप भारी का माझं नाव भारी तूच सांग. त्याच वेळेस यमदूत शरण गेले भगवान शंकराला. भगवान शंकरानं यमदूत कुठं पाठवावे? पाठीमागे पाठवावे. त्या ठिकाणी शिवगण पाठवावे आणि शिवगण पाठवल्यानंतर खऱ्या अर्थानं त्या देवराज ब्राह्मणाला एका विमानामध्ये बसवावं आणि विमानामध्ये बसवल्यानंतर त्या शिवलोकामध्ये त्या शिवधावामध्ये कुठं घेऊन जावं? त्या शिवलोकामध्ये भगवान शंकराच्या चरणावरती नम पार्वते पते हर हर श्री शिवाय नमस्तुभ्यं. शिव शिव मनता वाचे शिव शिव मनता वाचे
खऱ्या अर्थाने लक्ष द्या. ज्या ठिकाणी धर्माची स्थापना करायची असते ना, ज्या ठिकाणी धर्म कार्य चालतं त्या ठिकाणी असा त्रास काय होत असतो येणं साहजिकच आहे. कारण भोलेनाथांचा दरबार आहे, श्री गुरु दत्तात्रयांचा दरबार आहे. पण त्या दरबारापुढे संतांची आमची ताकद काय आहे? पवित्र आहे, पावन आहे. त्या देवराज ब्राह्मणाला काय झाली? सद्गती शिवगती प्राप्त झाली. ज्या वेळेस शिवगती प्राप्त झाली, शौनकजींनी सुतजींना प्रश्न करावा, अशीच अजून एक कथा आम्हाला सांगा, अशीच एक कथा सांगा. ज्या वेळेस एक बाष्कल्य नावाचं नगर आहे, समुद्राच्या तटावरती बाष्कल्य नावाचं नगर आहे. आणि बाष्कल्य नावाच्या नगरामध्ये बिंदुंग नावाचा ब्राह्मण आणि चंचुला नावाची त्या ब्राह्मणाची पत्नी राहत आहे. संपूर्ण कुटुंब ब्राह्मण आहे, संपूर्ण गाव ब्राह्मण समाजाचा आहे. त्या ठिकाणी संपूर्ण ब्राह्मण वास्तव्य करायचे. पण ज्या वेळेस ब्राह्मण वास्तव्य करत आहे, ब्राह्मण वास्तव्य करत असताना त्या ठिकाणी जे ब्राह्मण होते ना, देवराज ब्राह्मणाच्याच योनीचे, त्यांनी सुद्धा कधी भगवंताची कथा श्रवण केली, कधी भगवंताचं कार्य केलं नाही, कधी भगवत चिंता केली नाही, कधी नित्य नियम केला नाही. अधर्माचा पैसा कमवायचा आणि त्याच्यावरती धर्माचा झेंडा मिरवायचा, ही बाष्कल्य नगरामध्ये काय होती? खुबियत होती. ज्या वेळेस बाष्कल्य नगर आहे, बाष्कल्य नगरामध्ये तो बिंदुंग नावाचा जो ब्राह्मण आहे ना, कधीच देवाचं चिंतन केलं नाही, कधीच देवाचं स्मरण केलं नाही. पण त्याची पत्नी जी होती चंचुला, ती धर्माच्या मार्गावरती चालायची. ज्या वेळेस ती धर्माच्या मार्गावरती चालायची, एक दिवस काय झालं? कर्म धर्म संयोगानं त्या बिंदुंग राजा जो होता, जो बिंदुंग नावाचा ब्राह्मण होता, कर्म धर्म संयोगानं प्रारब्धानं एक दिवस तो मरण पावला. मरण असा पावला, इतक्या यातना सहन करत मरण पावला. मरण पावल्यानंतर तो पिशाच्य होऊन विद्यागिरी पर्वतावरती काय करायला लागला? पिशाच्य म्हणून वास्तव्य करायला लागला. ज्या वेळेस पिशाच्य होऊन तो त्या पर्वतावरती फिरत आहे आणि या खऱ्या अर्थानं काय करावं? मरण केलं नाही. योगायोगाने एक दिवस बिंदुंग नावाचा ब्राह्मण काय झाला? कर्म धर्म संयोगानं मरण पावला. पण चंचुलाने एका ठिकाणी श्रवण केलेलं होतं की जो कधीच देवाचं नामचिंतन घेत नाही तो नरकामध्ये जातो. नरकामध्ये जाऊन तो नरक यातना भोगतो. आणि नरक यातना ज्यावेळेस भोगतो ना, किती पिशाच्य योनी त्याला प्राप्त होते. त्या बिंदुंग राजाला, ब्राह्मणांच्या राजाला काय प्राप्त झालं? पिशाच्य योनी प्राप्त झाली. आणि पिशाच्य योनी प्राप्त होऊन तो त्या पर्वतावरती पिशाच्याच्या रूपाने राहू लागला. पिशाच्याच्या रूपाने ज्यावेळेस तो राहू लागला त्यावेळेस खऱ्या अर्थाने चंचुला गतप्राण झाली आणि तिने शिव महापुराण श्रवण केलं होतं. श्रवण केल्यानंतर तिला शिवगती प्राप्त झाली. आणि शिवगती ज्यावेळेस तिला प्राप्त झाली त्यावेळेस खऱ्या अर्थानं शिवगती प्राप्त झाल्यानंतर तिनं पार्वतीला सांगावं की पार्वती, माझा पतिदेव अशा अशा प्रकारे व्याभिचार करायचा, वेश्यागमन करायचा आहे, त्याच्यासाठी मात्र काहीतरी उपाय सांगा. त्यावेळेस पार्वतीनं सांगावं, पार्वतीनं गंधर्वाला बोलवावं आणि तुंबुरूच्या रूपामध्ये विंध्यांचल पर्वतावरती पाठवावं. 2 मिनिटं भजन करा. या ठिकाणी तुंबुरूचं आगमन होणार आहे. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. तुंबुरू आणि चंचुला
स्वर्गाच्या दिशेने विमानामध्ये प्रवास करताय आणि प्रवास करत असताना त्या विंध्याचल पर्वताच्या दिशेने ते विमान काय करत आहे, वाहवत आहे. नारद तुंबर सर्वांनी वरात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय. पिशाच रूपामध्ये बिंदुंग येत आहे, इकडे तिकडे भटकत आहे, तिकडे तिकडे शिव हा पुराण कथा चालू झालेली आहे. एकेका तिसरा अध्याय शिव महापुराण कथेचा शेवट झालेला आहे आणि त्याच वेळेस त्याला शिवगती प्राप्त झाली. हा पुराण भगवान तंड भैरवाचं काय आहे, आज आदिनाथांचा भोलेनाथांच्या एका अवतारापैकी एक अवतार असलेलं म्हणजे खंडेराव महाराज मार्तंड मल्हाराचा आज दिवस आहे. पुणे जिल्ह्यामध्ये एक तीर्थाचं ठिकाण, कुणी हौशान रचिला खंडोबाचं थान. या जेजुरी गडाला होतं बंधाऱ्याचं सोनं, बंधाऱ्याचं सोनं. जेजुरी गडाला होतं बंधाऱ्याचं सोनं, बंधाऱ्याचं सोनं. दोन्ही हात वरती करायचे, सगळ्यांनी उठायचे, आनंद घ्यायचे. आपल्यामध्ये खंडेरावांचं आगमन होतंय. थोड्याच पुराणात
जायचंय मार्तंड भैयावाला ये बदलावतो जय मल्हार सदानंदाचा येतो चला खालसा आणि भानू समवेतच येऊ द्या. आज खऱ्या अर्थानं मुहूर्त चंपा षष्टीचा आहे. आज या भूतलावरती आदिनाथ भगवान शंकराने एक अवतार धारण केला होता. तो अवतार म्हणजे हा आदिनाथ बोले शंकरांचा अवतार म्हणजे मार्तंड मल्हार. सगळ्यांनी खाली बसा. भाविक मंडपामध्ये जे जे भाविक आहे सगळ्या सद्गुरु स्वामी दर्शना